उत्तराखंड मंत्रिमंडळाने नुकतेच अल्पसंख्याक शिक्षण विधेयक 2025 ला मंजुरी दिली आहे। याद्वारे शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, पारशी आणि मुस्लिम समुदायांच्या शैक्षणिक संस्थांना आता समान संधी मिळणार आहेत। आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया या ऐतिहासिक निर्णयाचा आढावा। नमस्कार, मी भक्ती आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी। मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने हे विधेयक मंजूर केले आहे। पावसाळी अधिवेशनात हे विधेयक मांडले जाणार आहे। याची अंमलबजावणी झाल्यावर उत्तराखंड मदरसा शिक्षण मंडळ कायदा 2016 आणि संबंधित नियम 1 जुलै 2026 पासून रद्द होतील। या विधेयकानुसार उत्तराखंड राज्य अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरण स्थापन होईल। हे सर्व अल्पसंख्याक समुदायांच्या शैक्षणिक संस्थांना याची मान्यता द्यावी लागेल। निधीचा गैरवापर किंवा नियमभंग झाल्यास मान्यता रद्द होईल। शिक्षण उत्तराखंड शालेय शिक्षण मंडळाच्या मानांकानुसार असेल याची खात्री हे प्राधिकरण करेल। आतापर्यंत केवळ मुस्लिम समुदायाच्या संस्थांना अल्पसंख्याक दर्जा मिळत होता, परंतु आता शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन आणि पारशी समुदायांच्या संस्थांनाही हा दर्जा मिळेल। यामुळे आता गुरुमुखी पाली सारख्या भाषांचे अध्ययन शक्य होईल आणि शिक्षणाची गुणवत्ता आणि पारदर्शकता देखील वाढणार आहे। या निर्णयावर राजकीय वादही सुरू झाले आहेत। काँग्रेस नेते हरीश रावत यांनी त्यावर टीका केली आहे। ते म्हणाले की मदरसा हा उर्दू शब्द आहे, गंगा जमुनी संस्कृतीचा हिस्सा आहे। मदरशांचा देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित स्वतःचा इतिहास आहे। भाजपची नियत मदरसे बंद करण्याची आहे। तर दुसरीकडे उत्तराखंड मदरसा बोर्डाचे अध्यक्ष मुफ्ती शमून काझमी यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे। ते म्हणाले की याचा सर्व समुदायांना, विशेषतः मुस्लिमांना याचा फायदा होईल। दर्जेदार शिक्षण मिळेल, धार्मिक शिक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले। हा निर्णय उत्तराखंडच्या शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवेल असेही अनेकांचे म्हणणे आहे। या निर्णयामुळे समावेशकता, पारदर्शकता आणि शैक्षणिक गुणवत्तेत नवा मार्ग मोकळा होणार आहे। तुम्हाला हा निर्णय कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससह।